नमस्कार सर्वांना. आज आपण बघणार आहोत फॉरेन्सिक डिपार्टमेंटचा सिलेबस. तर पोस्ट आहे, हा जो सिलेबस बघणार आहे त्याची पोस्ट आहे असिस्टंट केमिकल ॲनालायझर, ज्यालाच मराठीत म्हटलं जाते सहाय्यक रासायनिक विश्लेषक, सहाय्यक वैज्ञानिक सामान्य राज्यसेवा गट ब. तर यामध्ये बघा परीक्षेचे टप्पे काय असतात. सगळ्यात पहिले तर लेखी परीक्षा होणार 200 मार्क्सची, आणि त्यानंतर राहणार आहे जर आपण या एक्झाममध्ये जर पास झालो तर त्यानंतर राहणार आहे मुलाखत, ती राहणार आहे 50 मार्क्सची. ठीक आहे. तर यामध्ये बघा आपल्याला काही गोष्टी बघायच्या आहे. म्हणजे यामध्ये क्वेश्चन किती विचारणार, त्या क्वेश्चनला मार्क्स किती राहतील, निगेटिव्ह मार्किंग नसतील का, पेपर ऑप्शनल होईल का. तर बघा क्वेश्चन 100 राहणार, त्यानंतर त्याला मार्क्स 200, कालावधी जो राहील तो 1 तासाचा कालावधी राहील. आणि हा जो क्वेश्चन विचारला जाणार आहे त्याचा जो दर्जा असणार आहे तो असणार आहे पदव्युत्तर पदवी. म्हणजे जे आपलं PG ज्यामध्ये आपण त्या सब्जेक्टमध्ये, आता हा केमिस्ट्रीचा सिलेबस आहे, कारण केमिकल पोस्टचं नावच आहे असिस्टंट केमिकल ॲनालायझर. तर यामध्ये जे लेवल दिलेली आहे क्वेश्चनची ती आहे पदव्युत्तर पदवी, आणि मीडियम राहणार आहे इंग्लिश, आणि ऑप्शनल पेपर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे ती म्हणजे 1/4. निगेटिव्ह मार्किंग काय असणार आहे 1/4. म्हणजे क्वेश्चनला जर 2 मार्क्स असतील तर त्यामध्ये अर्धा मार्क्स कट होईल. ठीक आहे. हो, म्हणजे 0.4 म्हणजे 1/4 आहे ना, म्हणजे 25% 1 मार्क्स. हां, तर अर्धा मार्क्स कट होईल. त्यानंतर बघा सिलेबस बघायचा आपल्याला. तर सगळ्यात पहिले सिलेबसमध्ये कंटेंट दिलेला आहे. आपण सगळ्यात पहिला टॉपिक जो आहे तो ॲनालिटिकल केमिस्ट्री रिलेटेड आहे. बेसिक कन्सेप्ट्स इन ॲनालिटिकल केमिस्ट्री. यामध्ये सेक्शन ए प्रिपरेशन ऑफ सोल्युशन, कॉन्सन्ट्रेशन युनिट्स, मोल, मोलॅरिटी, मोलॅलिटी, इक्विव्हॅलंट वेट, नॉर्मॅलिटी, पार्ट्स पर मिलियन म्हणजे PPM, मिली इक्विव्हॅलंट्स अँड अदर रिलेटेड युनिट्स. म्हणजे आपल्याला काय करायचं, सर्व युनिट बघायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पार्ट आहे डेफिनेशन ऑफ दी टर्म्स. कशाच्या डेफिनेशन बघायचे आपल्याला, प्रिसिशन, डिव्हिएशन, मीन डिव्हिएशन, स्टँडर्ड डिव्हिएशन, ॲक्युरसी, ॲब्सोल्यूट एरर, टाइप्स ऑफ एरर, स्टुडंट टी टेस्ट, कॉन्फिडन्स लिमिट, क्रायटेरिया फॉर रिजेक्शन ऑफ ऑब्झर्वेशन. त्यानंतर थर्ड पार्ट आहे सी सेक्शन, टायट्रेशन, ॲसिड बेस टायट्रेशन, रेडॉक्स, प्रेसिपिटेशन, कॉम्प्लेक्सोमेट्रिक इंडिकेटर्स, theory of indicators, metal ion indicators and non-aqueous titration. नंतर डी पार्ट आहे ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस, प्रिपरेशन ऑफ सॅम्पल सोल्युशन, प्रेसिपिटेशन, टाइप्स ऑफ प्रेसिपिटेट्स, रोल ऑफ ऑर्गॅनिक प्रेसिपिटंट्स इन ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस, सम इम्पॉर्टंट ऑर्गॅनिक प्रेसिपिटंट्स. त्यानंतर ए सेक्शन आहे सॅम्पलिंग, एक्स्ट्रॅक्शन, प्युरिफिकेशन अँड आयडेंटिफिकेशन. ठीक आहे. सेकंड आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. यामध्ये सेकंड पार्ट आहे तो इनऑर्गॅनिक ॲनालिटिकल केमिस्ट्री टेक्निक्स. हे सर्व टेक्निकल पार्ट आहे. यामध्ये आपल्याला सगळ्या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्रीमधला टेक्निकल पार्टचा अभ्यास करायचा आहे पर्टिक्युलर. ठीक आहे. तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ए पार्ट आहे ॲटॉमिक स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक्स, फ्लेम इमिशन, EV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी, AS मीन्स ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी. AS मीन्स ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी. त्यानंतर आहे सेम स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी, एनर्जी dispersive X-ray spectrophotometry. Then the last point is emission spectroscopy. And B point is electroanalytical techniques such as polarigraphy, amperometry, voltammetry, electrogravimetry, cyclic voltammetry, and stripping voltammetry. Third is analytical technique in organic chemistry. A. Spectroscopy, theory and application in chemical analysis of UV visible IR. त्यामध्ये बघायचं IR मध्ये FTIR, त्यानंतर NMR, MS, Raman and fluorescence spectroscopy. B point is separation technique, theory and application in chemical analysis of crystallization, distillation, fractional distillation under reduced pressure,
पेपर क्रोमॅटोग्राफी, TLC, HPTC, GLC, LC, HPLC, GCMC, LCMC, ion exchange chromatography, adsorption chromatography, and reverse phase chromatography. And fourth is analytical techniques in biochemistry. हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. का बरं? कारण मागच्या एक्झाममध्ये या टॉपिकवर बायोकेमिस्ट्री टॉपिकवर खूप जास्त क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे. तर यामध्ये ए सेक्शन आहे मेथड्स फॉर एस्टिमेशन, प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड, लिपिड, कार्बोहायड्रेट्स. बी बायोलॉजिकल बफर्स. सी DNA, fingerprinting, RFLP, restriction, fragment length polymorphism. PCR means polymerase chain reaction. RT-PCR means reverse transcriptase polymerase chain reaction. RIA means radioimmunoassay. D point separation of biomolecules, affinity chromatography, molecular exclusion chromatography, gel इन ब्रॅकेट आहे जेल फिल्ट्रेशन, म्हणजे त्याबद्दल जेल फिल्ट्रेशन बद्दल बघायचं आहे. 1 डायमेन्शन in bracket page and 2 dimension electrophoresis, isoelectric focusing, high voltage electrophoresis, SDS page, agarose electrophoresis, and capillary electrophoresis. EI isotope tracer techniques. F enzymes. F point is enzymes. त्यामध्ये दिलेलं आहे क्लासिफिकेशन आयसो एन्झाईम्स, DNA पॉलिमरेज एन्झाईम. आणि लास्ट पॉईंट इज G ब्लड ग्रुप. आता बघा आपण काय करणार आहोत, मी पुढची व्हिडिओ टाकणार आहेत. तर मी हे जे पॉईंट दिलेले आहे सिलेबसमधले, तर आपण सगळ्यात पहिले बायोकेमिस्ट्री हा पॉईंट चालू करणार आहोत सिलेबसमधला. आणि या बायोकेमिस्ट्रीपासून स्टार्ट करणार आहोत. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट आपण बघणार आहोत मेथड्स फॉर एस्टिमेशन प्रोटीन. ठीक आहे. थँक्यू.